श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीतील तिसऱ्या माळेला आपल्याला देवीला प्रिय असलेली वस्तू म्हणजेच विड्याची पानं, विड्याच्या पानांचा आपल्याला एक उपाय देवीसमोर करायचा आहे. तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल, अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल, दोन्हीही केलेलं नसेल तर तुम्ही देवघरासमोर तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर किंवा टाकासमोर बसून हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांचं आपण पूजन करत असतो. प्रत्येक दिवसाला आणि देवीच्या प्रत्येक रूपाला अतिशय महत्त्व आहे आणि या प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपाय करून देवीची सेवा उपासना केल्यामुळे तुम्हाला त्याचं निश्चितपणे फळ मिळत असतं. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते. ज्यावेळेस आपण कोणतीही मनोभावे देवीची सेवा उपासना करतो, त्या सेवेला प्रसन्न होऊन कुलदेवी आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असते. बऱ्याचदा इच्छा असूनही आपल्या हातून रोजच्या नित्यसेवेमध्ये काही सेवा घडत नसतात. म्हणूनच नवरात्रीचा हा काळ असा आहे, ज्या काळामध्ये आपल्याला कुलदेवीची उच्च सेवा करून तिचे कृपाशीर्वाद मिळवायचे असतात. आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार करायचं असतं. कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची आणि आवडती अशी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत. ज्या माझ्या मैत्रिणींना 14 पाठ करायचे आहेत त्यांची ती सेवा सुरू असेलच. पण ज्यांनी फक्त एकच पाठ करण्याचा, 3 किंवा 5 पाठ करण्याचा संकल्प केलेला असेल, त्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून पाठ करावा. कारण उद्या नवरात्रातील तिसरी माळ ही मंगळवारी आल्याने उद्याच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीचा वार मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करायचा आहे. ज्यांनी नवरात्रीमध्ये अजूनही दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात केलेली नसेल, त्यांनी या नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी एक पाठ करावा. आता बघा, नवरात्रीमध्ये देवीची 9 रूपं असतात आणि प्रत्येक रूपाचा एक बीज मंत्र आहे. त्यामुळे तिसऱ्या माळेला जे देवीचं रूप आहे त्यासाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा आणि तिसऱ्या माळेलाच हा उपाय करायचा आहे. आता तुमचं जर मासिक धर्म सुरू असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. मासिक धर्म म्हणा, सुतक म्हणा, ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात, नैसर्गिक गोष्टी आहेत. त्यामुळे ही सेवा जरी आपल्याकडून करता नाही आली तरी अखंड नामस्मरणाची सेवा आपण करू शकतो. तर हा जो नागवेलीच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे, तो जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल, मग सुतक पडलेला असेल किंवा विटाळ असेल तर अशा वेळेस हा उपाय करता येणार नाही. कारण ही एक उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळे त्या सेवेचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे. तसं तर नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होते. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी आपल्या कुलदेवीचं जे रूप असतं ते म्हणजे शैलपुत्री. तर शैलपुत्री रूपातील देवीला आपण नागवेलीच्या पानांचा जी माळ आहे ती चढवलेली आहे. पण हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो तिसऱ्या माळेला करायचा आहे आणि या दिवशी जे देवीचं रूप आहे ते म्हणजे चंद्रघंटा. तर चंद्रघंटा स्वरूपातील देवीला आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर कोणती माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे याबद्दलची माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या प्रत्येक रूपाचं महत्त्व हे वेगवेगळं आहे आणि उपाय देखील आपल्याला देवीच्या रूपानुसारच करायचे असतात. तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो नवरात्रातील तिसऱ्या माळेलाच करायचा आहे. तिसऱ्या माळेला आईचं जे रूप आहे ते आहे चंद्रघंटा. तर चंद्रघंटा आईच्या रूपासमोर आपल्याला 2 विड्यांच्या पानाचा म्हणा किंवा खाऊची पानं तुम्ही म्हणू शकता, त्याचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात आधी तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे. जर घटस्थापना झालेली असेल, तुमचे देव घटी बसलेले असतील तर तुम्हाला त्यांच्यावरची फुलं बदलून घ्यायची आहेत. कुलदेवीला तुम्हाला हळदी-कुंकू, फुलं अर्पण करायच्या, अक्षदा अर्पण करायच्या. कुलदेवीच्या घटावरती जी माळ तुम्ही चढवणार आहात ती माळ चढवायची, देवीला नैवेद्य अर्पण करायचा. दुर्गा सप्तशतीचा पाठ उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. ज्यांचा एकच पाठ करायचं ठरलं आहे त्यांनी एक पाठ उद्याच्या दिवशी केला तरीही चालेल. कारण मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवीचा दिवस असतो. किंवा तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा तुम्ही अष्टमीच्या दिवशी करू शकता. आणि ज्यांना 3-5 दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत तसा त्यांनी संकल्प केलेला असेल आणि अजूनही पाठाला सुरुवात केलेली नसेल तर उद्यापासून तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या सेवा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही हा उपाय करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर 2 विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि ती विड्याची पानं हातात घेतल्यानंतर मग तुम्हाला त्यावरती आपल्या कुलदेवीचा जो बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे.
तर बीज मंत्र कोणता आहे तर रीम हा आपल्या कुलदेवीचा बीज मंत्र आहे. तर 2 विड्याची पानं जी आपण घेतलेली आहेत ती एकावर एक ठेवायची आणि त्यावरती हा बीज मंत्र म्हणजेच रीम हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर कशा प्रकारे लिहायचं आहे, देठ आपल्याला कुलदेवीकडे करायचं, ती पानं आपल्याला हातात घ्यायची आणि त्यावरती आपल्याला कुंकवाने रीम हा बीज मंत्र लिहायचा आहे. तर कुंकवाने लिहित असताना तुम्ही बोटाने लिहू शकता किंवा तुम्ही काडीपेटीच्या काडीचा वापर करा, हरकत नाही. तर हा झाला कुलदेवीचा बीज मंत्र. पण प्रत्येक स्वरूपाचं एक वेगळा बीज मंत्र आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तिसऱ्या माळेला जे कुलदेवीचं रूप आहे ते आहे चंद्रघंटेचं. तर चंद्रघंटा देवीचा सुद्धा एक बीज मंत्र आहे. ओम श्रीं शक्तये नमः. परत एकदा सांगते, ओम श्रीं शक्तये नमः. स्क्रीनवरती पण मी तो मंत्र डिस्प्ले केलेला आहे. त्या मंत्राचं तुम्हाला 21 वेळा पठण करायचं आहे. ही जोड पानं तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत. त्यावरती आपण आपल्या कुलदेवीचा बीज मंत्र लिहिलेला आहे कुंकवाने. आता ती जोड पानं तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. जिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे, तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे किंवा तुमचं दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू आहे, तिथे तुम्हाला बसायचं आहे. ही विड्याची पानं तुम्हाला हातात घ्यायची आहेत आणि जो चंद्रघंटा मातेचा बीज मंत्र मी तुमच्यासोबत शेअर केला, ओम श्रीं शक्तये नमः, याचं 21 वेळा पठण करायचं आहे. हा उपाय करत असताना आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आणि आपल्या जीवनातील समस्या दूर व्हाव्यात यासाठी कुलदेवीकडे प्रार्थना करायची आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात वावरत असते आणि ज्यावेळेस आपण तिची सेवा उपासना करतो, असे उपाय करून तिला प्रसन्न करतो, देवी आपली इच्छा मनोकामना निश्चितपणे पूर्ण करते. फक्त कोणतीही सेवा उपाय करत असताना ते पूर्ण श्रद्धेने करायला हवेत. चंद्रघंटा मातेच्या बीज मंत्राचं पठण करून या विड्याच्या पानांना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर ही विड्याची पानं कुलदेवीला अर्पण करायची आहेत. तर अतिशय साधा, सोपा पण प्रभावी असा उपाय आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, विड्याची पानं ही प्रत्येक पूजेमध्ये घेतली जातात. विड्याच्या पानाचं तेवढं महत्त्व आहे. विड्याच्या पानावरती हा बीज मंत्र लिहिल्यामुळे कुलदेवी प्रसन्न होते, तिचे शुभाशीर्वाद आपल्याला लाभतात. तर नवरात्रीतील 3ऱ्या माळेला चंद्रघंटा देवीच्या रूपासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडून देवीची काही सेवा उपासना होत नाही, फक्त घटस्थापना घरात केलेली असते आणि अखंड दीप प्रज्वलित केलेला असतो. काही ना काहीतरी तोडकी मोडकी सेवा ही आपल्याकडून व्हायला हवी. सगळ्यात उच्च कोटीची सेवा ही तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे. त्यामुळे उद्याच्या मंगळवारी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ करणार असाल तर निश्चितपणे तुम्ही करावा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आवर्जून करावा. ज्यावेळेस सूक्ष्म स्वरूपामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वावरत असते, त्यावेळेस ती बघत असते की कोण कोण माझी सेवा करते आणि करत असताना नुसती सेवा महत्वाची नाहीये, घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदरातिथ्य व्हायला हवं. कुठलेही अपशब्द कोणाला बोलू नयेत, कोणाची निंदा नाराजगी करू नये, हा अतिशय महत्वाचा नियम आहे. तरच तुम्हाला कुलदेवीचे शुभाशीर्वाद लाभतात. या नियमांकडे दुर्लक्ष करून सुद्धा आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही आणि आपण बऱ्याचदा म्हणतो, मी एवढी सेवा करते तरी देखील मला कुलदेवीचे शुभाशीर्वाद मिळाले नाहीत आणि माझ्या घरामध्ये मला काहीच फरक जाणवत नाही. तर या नियमांचं पालन देखील नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला करायचं असतं आणि त्यासोबतच काही सेवा आणि उपाय सुद्धा करायचे असतात. व्हिडिओमध्ये जो मी उपाय सांगितलेला आहे, याबाबतीत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.